नमस्कार मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक मजेदार आणि खूपच गमतीशीर गोष्ट. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. चला तर मग सुरू करूया. एक होती म्हातारी. ती एका झोपडीत एकटीच राहायची. घरात फारसं काही खायला नव्हतं. एक दिवस तिला खूप भूक लागली. तिने ठरवलं की आपण आज लेकीकडे जावं. लेक तूप रोटी, लाडू, पेढे खायला देईल आणि मस्त दिवस जाईल. म्हणून म्हातारी निघाली लेकीकडे. पण लेकीकडे जायचं म्हणजे तर लागतं मोठं जंगल. तिने पिशवी घेतली आणि निघाली रानातून चालत चालत. अचानक रानातून एक लांडगा पुढे आला. तो म्हणाला, ए म्हातारे, खूप भूक लागली आहे मला, तुला खातो आता. म्हातारी म्हणाली घाबरत घाबरत, अरे लांडग्या, माझ्यात काय आहे खायला? मी आता लेकीकडे चालली आहे. तूप रोटी मस्तपैकी खाऊन येते, परत येताना खातोस तर खा. लांडग्याने मान डोलवली आणि तिला जाऊ दिलं. पुढे चालताना म्हातारीला अस्वल भेटलं, मग कोल्हा भेटला, मग वाघ भेटला. सगळ्यांनी तिला खायला मागितलं, पण म्हातारी प्रत्येक वेळी तेच सांगायची, आता नाही, आता नाही, परत येताना खातोस तर खा. शेवटी कसंबसं करत ती लेकीकडे पोहोचली. लेक तिला मोठ्या प्रेमाने म्हणाली, आई, किती सुकून गेली आहेस ग. हे घे, तूप रोटी, लाडू, चिवडा, अगं भरपूर खा. म्हातारीने मस्त ताव मारून खाल्लं. पोट भरलं, चेहरा खुलला. आता मात्र परत यायची वेळ झाली. चालत चालत परत कसं जायचं बरं? वाटेत तर सगळे प्राणी परत भेटणार. तेवढ्यात तिला वाटेत एक मोठा भोपळा दिसला. तिने भोपळा पोखरला, त्यात जागा केली आणि त्यात बसली. भोपळा घसरत घसरत चालायला लागला. टुणूक टुणूक, टुणूक टुणूक. रस्त्यात लांडगा भेटला. तो म्हणाला, अरे, हा भोपळा चालतोय, जरा उघडून बघतो. पण म्हातारी मध्येच आतून ओरडली, भोपळा आहे मी, भोपळा, चालतोय मी, गाणं म्हणतोय मी. लांडगा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, वाह, काय भन्नाट गोष्ट आहे बरं. असंच अस्वल, कोल्हा, वाघ सगळ्यांना फसवत फसवत भोपळा आपला पुढे जात राहिला. शेवटी म्हातारी आपल्या घराजवळ पोहोचली. ती भोपळ्यातून बाहेर आली आणि जोरजोरात हसायला लागली. हा 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 हा, फसवलं की नाही सगळ्यांना. आणि मुलांनो, या गोष्टीतून काय बोध बरं मिळतो? चतुराई, शहाणपणा आणि धीर असेल तर संकटावर मात करता येते. गोष्ट संपली. मुलांनो, कशी बरं वाटली आजची गोष्ट? मज्जा आली की नाही? जर गोष्ट आवडली असेल तर नक्की स्टोरी टाईम विथ ऐशूला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच अशीच एक मजेदार गोष्ट घेऊन येणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा, खेळा आणि हसत राहा. बाय बाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गोड गोड झोप घ्या. धन्यवाद.